कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल कागल इथल्या गैबी चौकात हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नामदार हसन मुश्रीफ आणि सायरा मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी बोलताना नामदार मुश्रीफ यांनी सामान्य माणूस आणि परमेश्वर पाठीशी आहे तोपर्यंत माझा पराभव करणं शक्य नसल्याचं सांगितलं। मला अनेकांनी चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला, मात्र मी चक्रव्यूह भेदून बाहेर आलोय। मी निवडून येणार नाही यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, मात्र सर्वसामान्य जनता आणि लाडक्या बहिणींनी कशालाही दाद दिली नाही। त्यामुळे हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। माझ्या आणि माझ्या कुटुंबियाच्या विरुद्ध तुलना देण्याचं षडयंत्र रचलं गेलं। ईडी सारखं शस्त्र वापरण्यात आलं आणि अनेक प्रकारे या निवडणुकीतून मला त्रास कसा देता येईल आणि या निवडणुकीमध्ये मी कसा निवडून येणार नाही ही जाणीवपूर्वक हे प्रयत्न केले गेले। माजी खासदार संजय मंडलिक यांनी राज्याच्या विकासात मुश्रीफ यांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। पुढील काळात शाहूंच्या जन्मभूमीतील शेतकरी देशातील श्रीमंत शेतकरी व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावा असं आवाहन मंडलिक यांनी केलं। माजी आमदार संजय घाटगे यांनी सर्व कार्यकर्ते जीवापाड राबल्यानं मुश्रीफ यांचा विजय सुकर झाल्याचं सांगितलं। आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार राजेश पाटील, भैया माने, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, विजय काळे, विकास पाटील, संजय चितारी यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, प्रवीणसिंह पाटील, एकनाथ पाटील, संग्राम कुपेकर, अमरीश घाटगे, नवीद मुश्रीफ, वसंतराव धुरे, भाई पताडे, राजेखान जमादार, आदिल फरास, प्रवीण भोसले, प्रवीण काळबर, प्रकाश गाडेकर, प्रकाश चव्हाण, किरण पाटील, भरत पाटील, बाबगोंडा पाटील, नबिला मुश्रीफ, अमरीन मुश्रीफ, निलोफर मुश्रीफ, ॲडव्होकेट जीवन शिंदे, नितीन दिंडे, देवानंद पाटील, बच्चन कांबळे आदी उपस्थित होते।